नमस्कार मंडळी, माझे स्वयंपाकघरमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. बाहेर छान पाऊस पडत असेल किंवा संध्याकाळची चहाची वेळ असेल, अशा वेळी तोंडी लावायला किंवा टाईमपास म्हणून काहीतरी कुरकुरीत हवं असतं आणि त्यात जर खारे शेंगदाणे असतील तर मग विचारायलाच नको. पण बऱ्याचदा आपण हे शेंगदाणे बाहेरून विकत आणतो, घरच्या घरी बनवतो तर ते मऊ पडतात किंवा मिठाची चव आतपर्यंत जात नाही अशी तक्रार असते. पण आज आपण अगदी मार्केटमध्ये मिळतात ना तसे आतपर्यंत मिठाची चव उतरेल आणि महिनाभर कुरकुरीत राहणारे खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते पाहणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने. रेसिपी सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे माझ्या येणाऱ्या सर्व नवीन आणि पारंपरिक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग सगळ्यात आधी आपण इथे घेऊया शेंगदाणे. आपल्याला खूप जास्त गोष्टींची अजिबात गरज नाही. एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहेत. हे पहा, शेंगदाणे शक्यतो मोठ्या आकाराचे शेंगदाणे वापरावेत किंवा जे सोलापुरी टपोरी शेंगदाणे भेटतात ते देखील तुम्ही घेऊ शकता. शक्यतो सोलापुरी शेंगदाणेच वापरतात खारे शेंगदाण्यासाठी. आता सगळ्यात आधी मी इथं गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 2 ते 2.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे 1 वाटी शेंगदाण्यासाठी. आणि यात 1 मोठा चमचा मीठ घालायचं आहे. आणि याच्यात आता आपण शेंगदाणे घालून घेऊया. शेंगदाणे घातलं आणि पाणी उकळलं का नाही, गॅसची फ्लेम एकदम मध्यम ठेवायची आहे किंवा स्लो ठेवायची आहे. आणि असे मध्ये आधी शेंगदाणे सतत हलवत राहायचे आहेत, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित शिजतील. जास्त शिजवून घ्यायचे नाहीत याला आपल्याला. आता उकळायला लागलेलं आहे. मध्ये आधी सारखं असं सतत हलवून घ्यायचे. महत्त्वाची टिप म्हणजे आपल्याला शेंगदाणे पाण्यात फक्त 5 ते 7 मिनिटच उकळून घ्यायचे आहेत. जास्त वेळ उकळले तर शेंगदाणे जास्त शिजतील आणि मऊ पडतील. या 5 मिनिटातच मिठाचं पाणी पूर्ण शेंगदाण्याच्या ठरपलामधून अगदी आतपर्यंत जातं, त्यामुळे शेंगदाण्याला आतून छान खारी चव येते. 7 मिनिटे झालेले आहेत. चला आपण आता गॅस बंद करूया. हे शेंगदाणे आपण आता चाळणीत काढून घेऊया, जेणेकरून जास्तीचं पाणी निघून जाईल. आता हे गरम शेंगदाणे आपण चाळणीत काढून घ्यायचे आहेत. हे पहा, इथे मी चाळणीत काढून घेतलेले आहे. आता पाणी नितळून द्यायचं थोडं याच्यातलं. आता हे गरम शेंगदाणे सुती कपड्यावरती पसरवून घेते. आपल्याला हे शेंगदाणे उन्हात वाळवायचे नाही आहेत, तर घरातच पंख्याखाली किंवा असेच 15 ते 20 मिनिट ठेवायचे आहेत. यामुळे शेंगदाण्याचा वरचा जो ओलावा किंवा पाणी आहे ते सुकेल, पण शेंगदाणे आतून हलके ओलसरच राहतील, जेणेकरून जेव्हा आपण ते मिठात भाजू तेव्हा त्याला व्यवस्थित चिकटेल. इथे पहा, 15 ते 20 मिनिटं मी पंख्याखाली सुकवून घेतलेले आहेत. छान सुकलेले आहेत. असे सुकवून घ्यायचे आहेत, खूप जास्त वाळवून घ्यायचे नाहीत. आता गॅसवरती मी कढईत मीठ घातलेलं आहे. हे माझं पहिलं मीठ आहे वापरलेलं मीठ ही चालते, अजून घातलेलं आहे. छान आता याला आपण गरम होऊन द्यायचं आहे. 5 मिनिटात मीठ गरम होऊन द्यायचं आहे. मध्यम गॅसवरती गरम करून घ्यायचे आहे. मीठ आपलं आता कडकडीत गरम झालेलं आहे. याच्यात आपण आता शेंगदाणे घालून घेऊया. बसतील तेवढेच घालायचे आहेत आणि हलवून घ्यायचे. थोडे थोडे करत घालून घ्यायचे आहेत. मी आता अजून थोडे घालते. हे अजून थोडे राहिलेले आहेत. सर्व याच्यात थोडे थोडे करून शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. सुरुवातीला शेंगदाणे थोडे ओलसर असल्यामुळे मीठ त्यांना पूर्णपणे चिकटलं आहे, पण घाबरू नका. जसजसे शेंगदाणे भाजले जातील तसतसे हे मीठ आपोआप सुटायला लागेल. आपल्याला मंद ते मध्यम आचेवर सतत हलवत हे शेंगदाणे 10 ते 12 मिनिटे खमंग भाजून घ्यायचे आहेत. अजिबात घाई करू नका, गॅस मोठा करू नका, नाहीतर शेंगदाणे वरून जळतील आणि आतून कच्चे किंवा मऊ राहतील. आता जवळजवळ 10 मिनिटं झाली आहेत. तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यावरचं मीठ पूर्णपणे सुटलेलं आहे. शेंगदाण्याचा रंगही हलका बदललेला आहे आणि छान तडतड असा आवाज येतोय, म्हणजेच आपले शेंगदाणे परफेक्ट भाजले गेले आहेत.
आता हे शेंगदाणे आपण एका मोठ्या छिद्राच्या चाळणीनं चाळून घेऊया किंवा झाऱ्याने. आता हे शेंगदाणे आपण अशा मोठ्या छिद्राच्या झाऱ्याने असे गाळून घेऊया, म्हणजे ज्यामुळे जास्तीत जास्त मीठ असेल ते कढईतच राहील आणि आपल्याला स्वच्छ शेंगदाणे मिळतील. हे पहा, मी आता हे करून घेतलेले, पूर्ण मीठ पडलेलं आहे. गरम आहे तोपर्यंत मऊ वाटू शकतात, पण जसे पूर्णपणे थंड होतील तसे हे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतील. चला तर याला आपण काढून घेऊया. अजून पूर्णपणे मऊ झालेले नाहीत तरी आवाज पहा एकदम कसा येतोय. हे पहा, शेंगदाणे हे पूर्ण थंड झाल्यावर तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यात ठेवू शकता. असेच वर ठेवू नका, नाहीतर मऊ पडतील. हे शेंगदाणे हवाबंद डब्यात भरून तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. आणि हो, हे कढईत उरलेलं मीठ अजिबात फेकून देऊ नका. हे थंड झाल्यावर एका डब्यात भरून ठेवा. पुढील वेळी जेव्हाही तुम्ही पुन्हा खारे शेंगदाणे, काजू किंवा पॉपकॉर्न बनवाल किंवा केक बेक कराल तेव्हा हीच मीठ पुन्हा वापरता येईल. यामुळे मिठाची आणि पैशाची बचत होते. चला तर आपण आता सर्व शेंगदाणे याच्यातून काढून घेतलेले आहेत. तर तयार झालेले आहेत आपले खारे शेंगदाणे. अजून गरम आहेत त्यामुळे मऊ आहेत. जेव्हा एकदम थंड होतील ना तेव्हा एकदम तरी पहा, वरची साल निघलेली आहे. परफेक्ट आपण भाजून घेतलेलं आहे ना, त्यामुळे हे पहा. आणि एकदम थंड झाल्यावर एकदम कुरकुरीत होणार आहेत, त्यामुळे थंड होऊन द्यायचे मगच खायचे. जर तुम्ही गरम गरम खायला घेतले ना तर मऊच लागणार आहेत, त्यामुळे थंड होऊन द्या. तर कशी वाटली आजची साधी सोपी आणि परफेक्ट खाऱ्या शेंगदाण्याची रेसिपी? घरी नक्की ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि नवीन रेसिपीसोबत फक्त आपल्या माझे स्वयंपाकघरवर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.